नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशन। मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे, तसेच महत्त्वाची सूचना देत आहे की दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एक विचित्र प्रकार आमच्या निदर्शनास आलेला आहे। या अनुषंगाने आमच्या दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे। या घटनेची कहाणी अशी आहे की शिंदी बुद्रुक या ठिकाणी एक भोंदू बाबा बोलून आलेला एक इसम जो मूळ राहणार ओझर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव या ठिकाणचा आहे, त्याने एका वृद्ध महिलेला तो तिचाच मुलगा आहे असं भासून तिच्याकडून तिच्या या 1997 साली जो या वयस्कर आजींचा मुलगा मिसिंग झालेला होता, तर त्या मुलाबाबत माहिती मिळवून आणि तो मुलगा तोच आहे असं बसवून या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर या वृद्ध महिलेकडून त्या मुलाच्या बाबतीमधील सर्व माहिती घेऊन त्या आधारे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबर बँकेमध्ये स्वतःचं अकाउंट तयार केलं आणि या महिलेच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी त्याला बळकावण्याच्या उद्देशाने हा या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी त्या महिलेची फसवणूक केलेली आहे। सदर ही वृद्ध महिला गेल्या वर्षी मयत झाल्यानंतर त्यांच्या ज्या उरलेल्या मुली आहेत त्यांना जेव्हा 2 दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेच्या अनुषंगाने त्यांनी जे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, त्यावेळेस हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम संपल्यानंतर हा जो खोटा साधू भोंदू बाबा बनून आलेला जो आरोपी आहे एकनाथ रघुनाथ शिंदे, मूळ राहणार जळगाव, याने सुद्धा त्याच गावामध्ये पुन्हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर या नातेवाईकांना शंका आली आणि त्यानंतर या गोष्टीची माहिती त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही संपूर्णपणे या घटनेच्या खोलामध्ये गेलो। तर त्यावेळेस तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा जो आरोपी किंवा भोंदू बाबा बनून आलेला जो इसम आहे हा सोमनाथ विष्णू कुचेकर नावाने या घरामध्ये त्यांनी एंट्री केलेली होती। तो या ज्या बहिणी आहेत त्यांचा खोटा भाऊ बनून त्यांच्या फॅमिलीमध्ये घुसून तो त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे तो बळकावण्याचा त्यांनी पूर्णपणे प्लॅन केलेला होता, परंतु त्याच्या या संपूर्ण प्लॅनिंगवर आम्ही पोलीस प्रशासनाने आमच्या कौशल्याचा वापर करून त्याचा हा भांडाफोड केलेला आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने त्याच्यावर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा, त्यानंतर फॉर्ज डॉक्युमेंट बनवणे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। मी आमच्या पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की या इसमाने इतरही नागरिकांची जर कोणाची फसवणूक केलेली असेल किंवा या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने त्यांनी काही चुकीचा प्रकार केला असेल तर तुम्ही सर्वांनी तात्काळ संबंधित जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच आमच्याशी संपर्क साधावा। तसेच मी सर्व नागरिकांना हे देखील सूचित करतो की आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत आपण सतत संपर्कात राहावं किंवा त्यांना एकटं सोडू नये, जेणेकरून अशा प्रकारचा कोणताही क्राईम घडणार नाही। या क्राईमचं स्वरूप खूप गंभीर स्वरूपाचं होतं। जर का याच्या खोलामध्ये आम्ही गेलो नसतो आणि या भोंदू भावाचा जर पर्दाफाश झाला नसता तर कदाचित भयंकर घटना घडली असती आणि खूप मोठी प्रॉपर्टी या व्यक्तींनी बळकावली असती। या आरोपीचा जो पूर्व इतिहास आहे तो सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, त्याच्यावर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे त्यांनी जे भोंदू बाबाचं घेतलेलं रूप आहे किंवा अशा प्रकारचे जेव्हा कोणताही क्राईम करण्याकरता आपल्या गावामध्ये लोक येत असतील तर त्यावेळेस त्यांना त्यांची विचारपूस करणं गरजेचं आहे। पोलीस पाटलांना या संदर्भात किंवा पोलीस प्रशासनाला कळवणं गरजेचं आहे। कुणीही अशा व्यक्तींना मारहाण करू नये, परंतु कमीत कमी प्रशासनाच या अनुषंगाने कळवावे, जेणेकरून भविष्यामध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना टळू शकतात। एवढंच मी आजच्या या घटनेच्या अनुषंगाने आवाहन करत आहे। धन्यवाद।